मुलांसाठी ही माहिती गरजेची आहे. तर आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावं आणि ते फॉलो करावं. राष्ट्रीय जंतनाशक दिवस हे जे आहे, हे प्रत्येक वर्षी हे उपक्रम शासनातर्फे राबवलेले जातात. हे जे उपक्रम आहे ह्याच्या हेतूने शाळेतील मुलांना जंतनाशकची गोळी दिली जाते, जेणेकरून त्या मुलांना जंत जे आहेत, पोटामध्ये जे जंत असतात, त्याचा जो संसर्ग असतो, तो कमी करण्यासाठी वर्षातून 2दा जंतनाशकची गोळी दिली जाते. तर हा जे राष्ट्रीय जंतनाशक दिवस आहे, त्याचं उद्दिष्ट हे आहे, की 1 ते 19 वर्ष वयातील जे मुलं असतात, ते बालक आहेत, त्यांना जंतनाशकची गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले करायचे असते. त्यांची पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा मोठा उद्दिष्ट आहे. या मोहिमेसाठी आरोग्य व कुटुंब कल्याण, नगर विकास, शिक्षण विभाग, पंचायत राज, ICDS विभाग हे सगळे विभाग पार्टनर्स म्हणून काम करतात. तर आता पाहूया वेगवेगळ्या प्रकारची जंत. तर आपण हे या फोटोमध्ये बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या पोटामध्ये जंत असतात. त्याला वेगवेगळे नावं आहेत. राउंडवर्म, विपवर्म आणि हुकवर्म. तर हे जंत कशामुळे होतात? हे जंताचे मुख्य कारण अस्वच्छता आणि मलिनता आहे. जिथे स्वच्छता नाही आहे, जिथे मलिनता आहे, त्यामुळे मुलांना हा जो जंतूचा प्रादुर्भाव आहे, संसर्ग आहे, हे खूप आसानीने, खूप इझिली होतो. दूषित मातीच्या संपर्कात आल्याने मोठ्या प्रमाणात मुलांना हा जंताचा संसर्ग होतो. तर आपण आता पाहूया की हा चक्र कसा आहे जंतांचा, की जंत कसे मातीतून मुलांमध्ये जातात आणि परत मुलांमधून परत मातीत. तर तो हा चक्र आहे. धिस इज अ सायकल. इट्स अ सायकल. तर हा कसा सायकल चालतो जंताचा ते आपण पाहूया. शौचामध्ये ज्या अ, शौचामध्ये जंतांची अंडी असलेली जो माणूस आहे किंवा व्यक्ती आहे, संसर्ग झालेली व्यक्ती त्या उघड्यामध्ये शौचाला बसते. ह्या अंडींचे जे आहे मातीत वाढ होते. त्यानंतर अस्वच्छ हाताने किंवा अस्वच्छ खाल्ल्यामुळे किंवा जंताची जी अळी आहेत, ते आपल्या त्वचामधून माणसाच्या शरीरात जातात आणि त्यामुळे माणसाला जंतांचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अंडी आणि अळी वाढतात, मोठे होतात आणि परत ते जंत तयार करतात आणि त्याच्यामधून परत अंडी बाहेर येतात. तर हे जे आहे, तर ह्यावरून आपण बघू शकतो, की माणसाच्या पोटामध्ये ते जंत चिटकून लहान आतडीमध्ये बसलेले असतात. जेव्हा हे संसर्ग झालेली व्यक्ती उघड्यामध्ये शौचाला बसते, त्या शौचातून अंडी मातीमध्ये मिसळले जातात. जेव्हा ह्या मातीमध्ये मुळं खेळतात, बाहेर फिरतात, त्या मातीतून ही अंडी त्वचाद्वारे किंवा अस्वच्छ हाताने, अस्वच्छ पायाने किंवा या मातीमध्ये जे अन्न पिकवले जातात, जे पालेभाज्या, फळं पिकवले जातात, ते जर व्यवस्थित धुवून घेतले गेले नाही, जर त्याला चांगले स्वच्छ करून घेतले नाहीत, तर त्यावरची जी ही जंतांची अंडी आहेत, त्या खाण्याबरोबर आपल्या तोंडावाटे शरीरामध्ये जातात. दुसरी अजून एक गोष्ट, या मातीमध्ये जेव्हा मुळं खेळतात, त्यांच्या अस्वच्छ हात, त्यांचे अस्वच्छ पाय जेव्हा ते घरी येऊन धुत नाही, तर तसेच त्या हाताने जर जेवतात, तर हाताला चिकटलेली जी अंडी आहेत किंवा जर त्यांची नखं कापली गेलेली नाही आहेत, तर नखामधून, त्यांच्या हातामधून ही जंतांची अंडी त्यांच्या पोटात जातात आणि तिथे त्यांची वाढ होते आणि परत त्यांच्या पोटातून ते परत शौचाद्वारे मातीमध्ये ही अंडी जाते. तर आता आपण बघूया जंत संसर्गाची लक्षणे काय-काय आहेत. तसं तर खूप साऱ्या मुलांमध्ये हे जंत संसर्ग आढळून येतं. पण ज्या मुलांच्या पोटात जंतसंसर्ग खूप जास्त प्रमाणात आहे, त्या मुलांना पोटदुखी, अतिसार, उलटी होणे, मंदावलेली भूक किंवा थकवा हे कॉमनली दिसून येतं. जिन बच्चों के पेट में
ऐसे तो सारे बच्चों के पेट में कम या ज़्यादा जंत के रहते हैं, लेकिन जिन बच्चों के पेट में कृमि या जंत बहुत ज़्यादा मात्रा में अगर होते हैं, तो वो बच्चों में बहुत सारे सिम्पटम्स दिखाए जाते हैं, जैसे कि पेट दर्द होना, उल्टी होना, जुलाब होना या भूख नहीं लगना, थकान रहना, चिडचिडाहटपण. तो ही सारी लक्षणे दिक्की आते. तर ही सारी लक्षणं आपण त्या मुलांमध्ये आपण बघू शकतो. तर हे जंत काय करतात? हे जंत जे आहे, आपण जे खातो, जंतांचे जे पोषण आहे, ते माणसाच्या अन्नावर आणि रक्तावर असतं. जे लहान मुलं जेवण करतात, मुख्यतः जेवणाचा मोठा प्रमाण जंत खाऊन टाकतात. याने जो जो खाना हम लोग खाते हैं, वो खाने का मैक्सिमम हिस्सा जंत खा लेते हैं, जिसकी वजह से बच्चे के शरीर को जंत खाना नहीं लगने की वजह से बच्चों में एनीमिया और कुपोषण, मुलांमध्ये रक्ताशय आणि कुपोषणाचा आजार कॉमनली आढळून येतं. आता आपण थोड्या वेळापूर्वी आपण एक स्लाइडमध्ये पाहिलं, की वेगवेगळ्या जंताचे प्रकार आहेत. राउंड वर्म, विपवर्म आणि हुकवर्म. त्यामधला जो राउंड वर्म आहे, तो आतड्यामधील अजीवनसत्वावर खूप जास्त प्रमाण करतो. म्हणजे जे आपण जेवणामध्ये आपण व्हिटॅमिन ए घेतो, जे आपल्या डोळ्यांसाठी खूप गरजेचं आहे, त्या व्हिटॅमिन एला खाऊन टाकतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन एची कमतरता होते. त्यामुळे मुलांमध्ये व्हिटॅमिन एची कमतरता असणारे आजार जसे रात अंधळेपणा, कमी दिसणं, त्वचा निरोगी राहणं, ड्राय स्किन अशी वेगवेगळ्या लक्षणं दिसून येतात. आता या चित्रामध्ये आपण बघू शकतो, की कुपोषण म्हणजे मुलांना जे जेवण आपण देतो, त्या जेवण त्याच्या अंगी न लागल्यामुळे त्याचं वजन कमी होतं. त्याचं वजन, त्याची उंची, त्याच्या बौद्धिक किंवा शारीरिक वाढ जी खुंटलेली आपल्याला या चित्रामध्ये दिसून येतं, त्याला कुपोषण असं म्हणतात. तर मुलांमध्ये हा जंतुरोग कुपोषणचं कारण असू शकतो. दुसरा चित्रामध्ये आपण पाहू शकतो, की ॲनेमिया रक्ताशय, रक्तातील लाली कमी होणे. लाली कमी होण्याचा अर्थ आहे हिमोग्लोबिन कमी होणे. हिमोग्लोबिन म्हणजे रेड ब्लड सेल्स. लाल पेशी जे दिसतायत आपल्याला, ते कमी होतात. कारण ते त्याच्यावर जगतात. हे जे जंतू आहेत, ह्या लाल पेशींवर जगतात. त्यामुळे आपल्या शरीरात लाल पेशींचा कमतरता झाल्यामुळे आपल्याला लवकर थकवा जाणवतो, आपल्याला अशक्तपणा जाणवतो, कोणत्याही कामावर मन लागत नाही. तर हे रक्ताशयाचे लक्षण आहेत. तिसरा आपण बघितलं, की राउंड वर्म जसं व्हिटॅमिन एची कमतरता करतो, त्यामुळे हे व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे आपल्याला डोळ्यांवर परिणाम होतो, आपल्या चामडीवर परिणाम होतो, आपल्याला वारंवार सर्दी खोकला होते. तर या गोष्टींवर हे जंत काम करतात. तर जंतांचा पोटात असल्यामुळे हे वेगवेगळे लक्षणं आपल्या मुलांमध्ये दिसून येतात. तर त्याचं काय नुकसान आहे? जंत दोषामुळे मुलांमध्ये काय प्रॉब्लेम होतात? तर जंत संसर्गामुळे मुलं वारंवार आजारी पडतात. ते सतत आजारी पडल्यामुळे त्यांचं थकवा लवकर जाणवतो. अभ्यासात लक्ष लागत नाही. ते शाळेत वारंवार गैरहजर राहतात. त्यांच्यामुळे त्यांचं जे शारीरिक आणि बौद्धिक वाढ आहे, ते कमी होते आणि दीर्घकालीन कार्यक्षमतावर सुद्धा ह्याचा इम्पॅक्ट होतो, इफेक्ट होतो. त्यामुळे असं संशोधन खूप सारे झालेले आहेत. संशोधनामध्ये असं दिसलेलं आहे, की जंतनाशामुळे शाळेतील हजेरीमध्ये 25% वाढ झालेली आहे. म्हणून हे जंतनाशकची गोळी देणे गरजेचं आहे. तर आपल्याला हे जंतसंसर्ग थांबवायचे आहे, तर काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं आहे हात स्वच्छ धुणे पाहिजे. तर हात स्वच्छ धुणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हे जे जंत आहेत ते आपल्या हाताला चिकटलेले असतात. हँड वॉशिंग डे आपण सेलिब्रेट करतो. त्याच्यामध्ये हँड वॉशिंग टेक्निक शिकवली जाते. हात कसे धुतले पाहिजे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. हे सगळे स्टेप्स व्यवस्थित फॉलो झाले पाहिजे. हातावर साबण घेऊन, पाणी घेऊन त्याला पाठीमागे, पुढे, नखं सगळ्या तऱ्हेने स्वच्छ धुतले पाहिजे. कारण हे जंत जे चिटकलेले आहेत ते व्यवस्थित हात धुल्याने जाणार. तर हात स्वच्छ धुतले पाहिजे. मग दुसरं आहे कधी धुतले पाहिजे जेवणाआधी आणि शौचालयात जाऊन आल्यावर. शौचाला जाऊन आल्यावर का गरजेचं आहे? कारण हात स्वच्छ नाही धुतले तर तरी आपल्याला जंतसंसर्ग होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट
शौचालयासाठी शौचालयाचा वापर करणे खूप गरजेचं आहे. उघड्यावर शौचालय बसल्यामुळे त्या उघड्यावरचे जे शौच आहे त्याच्यामुळे मातीमध्ये अंडी मिसळून ती माती दुसऱ्यांना संसर्गसाठी राहते. त्यामुळे जे लोकं त्या मातीतून जातात किंवा खेळतात, त्या लोकांना जंतसंसर्ग होण्याची शक्यता होते. त्यामुळे ज शौचालयाचा वापर करणे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट चप्पल आणि बुटं वापरणे खूप गरजेचं आहे. कारण खूप सारे मुलांच्या पायामध्ये भेगा असतात, त्यांना जखमा असतात. तर ह्या भेगा किंवा जखमांमधून हे जंतांची जी अळी आहे, ते त्यांच्या शरीरामध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना जंताचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून मुलांनी किंवा प्रौढ लोकांनी कुठे पण जाता येता पायामध्ये किंवा बुटं घालणे खूप गरजेचं आहे. अणीवाणी फिरू नये. चौथी गोष्ट, नखं त्यांची वेळोवेळी कापली पाहिजे. नखातली जी घाण आहे, जी कालपट जे राहतं, त्याच्यामुळे मध्ये सुद्धा हे जे जंत असू शकतात. जेव्हा आपण नखं न कापता जेवतो, त्या नखातून हे सगळी घाण आपल्या पोटात जाते. हे अंडी आपल्या पोटामध्ये वाढतात आणि अळी तयार होतं. या अंडी आणि अळीमधून नवीन जंत तयार होतात आणि परत ते वाढून नवीन अंडी देतात. असं हे चक्र चालू राहतं. दुसरी गोष्ट, स्वच्छ पाणी पिणे खूप गरजेचं आहे. आपण जंतसंसर्ग जर थांबवायचा आहे, तर हे सर्व स्टेप्स आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे. स्वच्छ पाणी, झाकलेला, स्वच्छ नळापासून आलेला ते सगळं पाणी आपलं पिणं गरजेचं आहे. उघड्यावरचं अन्न खाऊ नये. जेव्हा पण आपण अन्न बनवतो ते चांगलं शिजवलेलं असलं पाहिजे आणि ते चांगलं कव्हर्ड किंवा झाकून ठेवलेलं असलं पाहिजे. तर अन्न स्वच्छ आणि झाकलेलं हे आणि बाहेरचं उघड्यावरचं अन्न टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जे फळं किंवा भाज्या जे खातो ते चांगले स्वच्छ प्रकारे धुतलं गेलं पाहिजे. जर हे व्यवस्थित धुतलं गेलं नाही, तर त्याच्यावरील जंत आहे, ते आपल्या जेवणामधून आपल्या पोटात जाणार. अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपण कसं जंतसंसर्ग थांबवू शकतो, ते आहे परिसराची स्वच्छता. आपल्या घराप्रमाणे आपली वैयक्तिक स्वच्छता, पर्सनल हायजीन प्रमाणे आपल्या घराभोवतीची स्वच्छता सुद्धा महत्त्वाची आहे. आपलं एन्व्हायर्नमेंटल सॅनिटेशन पण महत्त्वाचं आहे. तर ही स्वच्छता आपण सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे. हे सर्व छोटे-छोटे गोष्टी जर आपण फॉलो केले, जसं आपण हँड वॉशिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं, हात जर चांगले धुतले, नखं व्यवस्थित वेळोवेळी जर कापली, आपण स्वच्छ पाणी पिलं, उघड्यावरचं अन्न नाही खाल्लं, शौचालयाचा नियमितपणे वापर केलं, चप्पल आणि बुटाचा व्यवस्थित वापर केला आणि आपल्या परिसराची जर स्वच्छता ठेवली, तर आपण हा जंताचा जो प्रादुर्भाव आहे, मोठ्या प्रमाणावर आपण कमी करू शकतो. तर हा जंत आपण तेव्हापासून ऐकतो आहे, तर हा जंतासाठी काय उपाययोजना आहेत? त्याच्यासाठी जी लागणारी जी गोळी आपण देतो, त्याचं नाव आहे टॅबलेट अल्बेंडाझोल. हे 400 मिलीग्रामची एकच गोळी असते जी दिली जाते. तर ही गोळी जी आहे वयाप्रमाणे देणे गरजेचं आहे. तर 1 ते 2 वर्ष मुलांमध्ये अर्धी गोळी म्हणजे 200 मिलीग्रामची आणि 2 ते 19 वर्ष वयामध्ये किंवा प्रौढमध्ये पूर्ण गोळी म्हणजेच 400 मिलीग्रामची पूर्ण गोळी देणे गरजेचं आहे. तर संसर्ग झालेले किंवा न झालेले बालक किंवा प्रौढ या सर्वांमध्ये ही जी गोळी आहे अल्बेंडाझोल गोळी ही सुरक्षित गोळी आहे. इट इज वन ऑफ द व्हेरी सेफेस्ट ड्रग आणि या मातीतून संक्रमित झालेल्या साठी पूर्ण जगभरात लक्षावधी लोकांना ही दिली जाते. इट इज गिव्हन टू ऑल द पीपल्स. कारण ही सगळ्यात सेफ गोळी आहे, सुरक्षित गोळी आहे. तर हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही गोळी जंत रोगावर उपचार म्हणून दिली जाते. तर ह्या सगळ्यांमुळे जंतनाशकचे फायदे काय-काय आहेत? तर जंत जर आपण या गोळीने कमी केले, तर त्याच्यामुळे मुलांना जे रक्ताशय, कुपोषण, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी म्हणजे व्हिटॅमिन एची जी कमतरता होते, तर कुपोषण कमी होतो. त्यांची वाढ व्यवस्थित होते, त्यांची उंची, त्यांचं वजन व्यवस्थित वाढतं. त्यांच्यातील रक्ताशय जे हिमोग्लोबिन कमी होतं. रक्ताशय मीन्स एनिमिया. रक्तातील जी लाली आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला मदत मिळते. व्हिटॅमिन एची जी कमतरता झाल्यामुळे जे डोळ्यांचे जे परिणाम होतात किंवा चामडीचे जे परिणाम होतात किंवा वारंवार जी सर्दी होते, ती कमी होते. प्रतिकारक शक्ती सुधारते. ते निरोगी होतात. थकवा जाणत नाही. शाळेमध्ये त्यांची
उपस्थिती वाढते, आकलनशक्ती वाढते, त्यामुळे ते जास्तीत जास्त क्रियाशील होतात. तर लाँग टर्ममध्ये पण याचे बेनिफिट्स आहे, की त्यांची कार्यक्षमता वाढते. म्हणून हे जंतुनाशक करणं खूप गरजेचं आहे. तर आता ना आता आपण एक व्हिडिओ बघूया. त्यामध्ये आतापर्यंत जे मी सांगितलेलं आहे, या व्हिडिओ द्वारा व्यवस्थितपणे समजवलं गेलेलं आहे. तर आपण ते बघूया. फिर से वापस लगाएंगे तो
मॉर्निंग सेशन में ना। Yes, it is coming now. आपने गड़बड़ कर दी मैडम, वो सही जा रहा था। नमस्ते, मैं इस गांव का एक टीचर हूँ। और मैं हूँ इस गांव की आंगनवाड़ी कार्यकर्ता। क्या आपने कभी सोचा है कि हमारे गांव में बच्चे अक्सर बीमार व थके हुए क्यों लगते हैं? इसके पीछे भी कारण हो सकता है जो हम अपनी आँखों से देखने में सक्षम नहीं हैं। चलिए हम खुद पता लगाने के लिए चलते हैं। गुड मॉर्निंग। तुम आज स्कूल अकेले जा रही हो? तुम्हारी सहेली स्वाति कहाँ है? स्वाति बीमार है, इसलिए वह स्कूल नहीं आ सकती। वह कुछ दिनों से बीमार रह रही है। ओह, उसके बार बार बीमार पड़ने का क्या कारण हो सकता है? चलिए उसके घर जाकर पता लगाते हैं। अरे देखो, राजू गंदे हाथों से खाना खा रहा है। आइए आइए, अंदर आइए। स्वाति को पेट में बहुत दर्द है, इसलिए वह स्कूल नहीं जा सकती। राजू और स्वाति बीमार रहने लगे हैं। अच्छा, ये बताओ, क्या राजू ने अभी खाना खाने से पहले हाथ धोए? नहीं। क्या राजू व स्वाति खुले में शौच जाते हैं? हाँ, गांव के दूसरे बच्चों की तरह वे भी खुले में शौच जाते हैं। और वह नंगे पैर बाहर खेलते भी होंगे। संभव है राजू व स्वाति के आंत में कृमि हो, इसीलिए वे बीमार रहते हैं। कृमि क्या होते हैं और उनके आंत में कृमि कैसे हो सकते हैं? हम आपको बताएंगे ये कैसे होता है। सबसे पहले हम यह पता लगाते हैं कि कृमि क्या है और कैसे वे बच्चों की आंत में आ जाते हैं। कृमि परजीवी होते हैं जो जीवित रहने के लिए मनुष्य की आंत में रहते हैं। बच्चों में आमतौर पर 3 तरह के कृमि पाए जाते हैं: राउंड कृमि, विप कृमि, हुक कृमि। यह कृमि अस्वच्छता के कारण फैलते हैं। संक्रमित बच्चे के शौच में कृमि के अंडे होते हैं। खुले में शौच करने से ये अंडे मिट्टी में मिल जाते हैं और विकसित होते हैं। अन्य बच्चे नंगे पैर चलने से, गंदे हाथों से खाना खाने से या फिर बिना ढका भोजन खाने से लार्वा के संपर्क में आने से संक्रमित हो जाते हैं। संक्रमित बच्चों में कृमि के अंडे व लार्वा रहते हैं और बच्चों के स्वास्थ्य पर हानि पहुंचाते हैं। मुझे नहीं पता था कि कृमि इतनी आसानी से फैल सकते हैं। कृमि संक्रमण का बच्चों पर क्या प्रभाव होता है? अब हम जानते हैं कि कृमि क्या होते हैं और वे कैसे फैलते हैं। अब देखते हैं कि उनके हानिकारक प्रभाव क्या होते हैं। कृमि संक्रमण के कारण बच्चे बीमार रहते हैं और पढ़ाई में ध्यान कम दे पाते हैं। कमजोरी और दस्त के कारण वह स्कूल और आंगनवाड़ी केंद्र भी नहीं जा पाते। बच्चों को कृमि से सुरक्षित रखना आसान है और इसके कई लाभ हैं। खून की कमी में सुधार, बेहतर पोषण स्तर, रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाने में मदद, स्कूल और आंगनवाड़ी केंद्रों में उपस्थिति तथा सीखने की क्षमता में सुधार लाने में मदद। वातावरण में कृमि की संख्या कम होने पर समुदाय को लाभ। तो देखा आपने, कृमि कैसे आसानी से फैलते हैं और बच्चों पर हानिकारक प्रभाव डालते हैं। अगर हम सावधान नहीं रहेंगे तो कृमि पूरे समुदाय को प्रभावित कर सकते हैं। लेकिन राजू और स्वाति में कृमि नियंत्रण कैसे किया जा सकता है? बच्चों को कृमि मुक्त करने के लिए सरकार ने राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस की योजना बनाई है। राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस पर सभी बच्चों को एल्बेंडाजोल दवाई आंगनवाड़ी केंद्रों और स्कूलों में निशुल्क खिलाई जाएगी। एल्बेंडाजोल की गोली कृमि नियंत्रण में मदद करती है।
1 से 5 वर्ष के बच्चों और स्कूल न जाने वाले बच्चों को कृमि नियंत्रण की दवाई आंगनवाड़ी में आंगनवाड़ी कार्यकर्ता द्वारा खिलाई जाएगी। 6 से 19 वर्ष के बच्चों को यह दवाई स्कूल में टीचर द्वारा खिलाई जाएगी। जो बच्चे राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस पर बीमारी या अनुपस्थिति के कारण छूट जाएं, तो उन्हें यह दवाई मॉप अप दिवस पर खिलाई जाएगी। हमें राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस से पहले बहुत सी तैयारियां करनी है। हाँ, अगर हम सारी तैयारियां अच्छे से कर लेते हैं तो हम यह सुनिश्चित कर सकते हैं कि सभी बच्चों को कृमि नियंत्रण की गोली सही तरीके से मिले। राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस से पहले आप सुनिश्चित कर लें कि आपके पास जरूरी सामान जैसे पर्याप्त मात्रा में दवाइयाँ, ANM और स्थानीय स्वास्थ्य केंद्र के फोन नंबर, रिपोर्टिंग फॉर्म जरूर हों। राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस से पहले आप सुनिश्चित कर लें कि राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस किट की पूरी सामग्री आपको प्रशिक्षण के समय प्राप्त हुई है, जैसे दवाई, हैंडआउट, IEC, रिपोर्टिंग फॉर्म। इन सबको मिलाकर राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस किट तैयार हो जाती है। प्रशिक्षण में स्कूल से आए टीचर सुनिश्चित करें कि अपने स्कूल जाकर बाकी सभी टीचर को प्रशिक्षित करें। राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस से जुड़ी पूरी जानकारी और आवश्यक सामग्री सभी टीचर को दें। कृमि नियंत्रण कार्यक्रम के बारे में बच्चों, माता पिता और समुदाय को जागरूक करना जरूर याद रखें। आशा सुनिश्चित करें कि 1 से 19 वर्ष के सभी गैर पंजीकृत और स्कूल न जाने वाले बच्चों को राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस कार्यक्रम के बारे में पता हो और साथ ही बच्चों को प्रेरित करें कि इस दिन आंगनवाड़ी पर आकर कृमि नियंत्रण की दवाई अवश्य खाएं। अब हम यह तो जानते हैं कि राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस से पहले क्या करना जरूरी है। चलिए देखते हैं हमें राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस के दिन क्या करना है। राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस पर आप सुनिश्चित करें कि आसपास ये सुविधाएं जरूर हों, जैसे पर्याप्त मात्रा में दवाई, साफ पानी और पीने के लिए गिलास, रिपोर्टिंग फॉर्म, ANM और स्थानीय स्वास्थ्य केंद्र के फोन नंबर और उपस्थिति रजिस्टर जरूर हों। ध्यान दें, आयु के अनुसार ही दवाई की खुराक दें। 1 से 2 साल के बच्चों के लिए आधी गोली दें। गोली को चम्मच से चूरा करके पीने के पानी में मिलाकर ही पिलाएं। 2 से 3 साल के बच्चों के लिए एक पूरी गोली को 2 चम्मच के बीच रखकर अच्छी तरह चूरा करें और पीने के पानी में मिलाकर ही पिलाएं। 3 से 19 साल के बच्चों के लिए एक पूरी गोली को चबाकर खाने के लिए कहें। पीने का पानी साथ रखें। बिना चबाए खाई गई एल्बेंडाजोल दवाई का प्रभाव महत्वपूर्ण रूप से कम हो सकता है। अपने सामने ही हर बच्चे को दवाई खिलाएं। दवाई घर ले जाने को न दें। जो बच्चे बीमार हैं या कोई अन्य दवाई ले रहे हैं, उन्हें कृमि नियंत्रण की दवाई न खिलाएं। कृमि मुक्ति दिवस पर दवाई देने के साथ साथ उपस्थिति रजिस्टर में हर बच्चे के नाम के सामने सही का एक निशान लगाएं। सुनिश्चित करें कि मॉप अप दिवस पर दवाई लेने के बाद बच्चे के नाम के सामने सही के 2 निशान लगाएं। हमारा काम यही समाप्त नहीं होता। हमें राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस के बाद भी कुछ बातों का ध्यान रखना है। जो बच्चे राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस पर बीमारी या अनुपस्थिति के कारण छूट जाएं, तो उन्हें दवाई मॉप अप दिवस पर खिलाई जाएगी। आशा कृमि मुक्ति दिवस पर छूट गए बच्चों के घर जाएं और मॉप अप दिवस पर आने के लिए प्रेरित करें। राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस के बाद सुनिश्चित करें कि आप राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस और मॉप अप दिवस के रिपोर्टिंग फॉर्म संकलित कर समय पर जमा करें। टीचर राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस और मॉप अप दिवस पर लगाए हुए सही के निशान की संख्या अलग अलग संकलित कर हेडमास्टर को बची हुई दवाई के साथ दें। आंगनवाड़ी कार्यकर्ता अपने रिपोर्टिंग फॉर्म और बची हुई दवाई ANM को जमा कराएं। राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस के बाद बच्चों और माता पिता को प्रोत्साहित करें कि वे कृमि संक्रमण की रोकथाम के लिए साफ सफाई का ध्यान रखें। तो अब हमने देखा राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस और मॉप अप दिवस पर सभी बच्चों को कृमि मुक्त कैसे किया जा सकता है। लेकिन हमें बच्चों को कृमि नियंत्रण की दवाई देते समय कुछ बातों का ध्यान रखना चाहिए। जिन बच्चों की आंत में अधिक कृमि होते हैं, उन्हें दवाई लेने के बाद हल्का पेट दर्द, उल्टी या थकान महसूस हो सकती है।
यह साइड इफेक्ट्स अस्थायी होते हैं और आमतौर पर आसानी से स्कूल व आंगनवाड़ी में संभाले जा सकते हैं। घबराएं नहीं और प्रतिकूल नीति चरणों का पालन करें। किसी भी प्रकार के साइड इफेक्ट्स होने पर बच्चे को खुली छायादार जगह में लिटाकर आराम कराएं। उसे पीने का साफ पानी दें। एल्बेंडाजोल चबाकर खाने वाली गोली है। फिर भी अगर गोली का टुकड़ा गले में अटक जाए तो बच्चे को छाती के बल अपनी गोद में लिटाएं और उसकी पीठ हल्के से थपथपाएं जिससे गोली निकल जाए। अगर बच्चा ठीक महसूस न करे तो नजदीकी स्वास्थ्य केंद्र या अस्पताल में संपर्क करें। कृमि नियंत्रण की दवाई खाने के साथ साथ कृमि संक्रमण की रोकथाम के लिए महत्वपूर्ण व्यवहार। आसपास सफाई रखें। जूते पहनें। खुले में शौच ना करें। हमेशा शौचालय का प्रयोग करें। अपने हाथ साबुन से धोएं, विशेषकर खाने से पहले और शौच जाने के बाद। साफ पानी में फल व सब्जियां धोएं। खाने को ढक कर रखें। हमेशा साफ पानी पिएं। नाखून साफ और छोटे रखें। अब हम जानते हैं कि कैसे हम अपने बच्चों में कृमि नियंत्रण कर उन्हें स्वस्थ रख सकते हैं। चलिए देखते हैं कि राजू और स्वाति अब कैसा महसूस कर रहे हैं। राष्ट्रीय कृमि मुक्ति दिवस पर राजू और स्वाति ने कृमि नियंत्रण की दवाई खाई। अब राजू और स्वाति स्वस्थ महसूस करते हैं। वह समुदाय में अपने दोस्तों को इन आवश्यक बातों के बारे में बताते हैं। सभी बच्चों को कृमि मुक्त करना हमारी जिम्मेदारी है। कृमि से छुटकारा, सेहतमंद भविष्य हमारा। तर आपण आता सर्वांनी ती व्हिडिओ पाहिली, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित झालं की हे जे कृमिरोग आहे, तर किती छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केले, जसे की हात धुतले, चप्पल बुटं घातली, व्यवस्थित वारंवार शौचालयाचा वापर केला, फळं चांगली धुतलेली खाल्ली, स्वच्छ पाणी, तर आपण या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने ह्या कृमिरोगावर मात करू शकतो. तर हे राष्ट्रीय जंतनाशक दिवस आणि मॉपअप दिवस काय आहे? तर आपण हे 2 दिवस का करतो? तर राष्ट्रीय जंतनाशक दिवस जे आहे, 1 ते 19 वर्ष वयातील सर्व बालकांना आणि किशोरवयी जे मुलं-मुली आहेत, जे शासकीय अनुदानित, विना अनुदानित शाळा, विद्यालय, अंगणवाडीमध्ये जे मुलं जातात, त्या मुलांना जंतनाशकच्या दिवशी जंताची 1 गोळी दिली जाते. शाळेमध्ये शिक्षक 6 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना जंतनाशकची 1 गोळी देतात आणि अंगणवाडी जी सेविका आहे, ते 1 ते 19 वर्ष मुलांचे जे आहे, जे शाळेमध्ये जात नाहीयेत, अंगणवाडी केंद्रामध्ये त्यांना राष्ट्रीय जंतनाशक दिवसाला 1 जंताची गोळी देतात. पण जे मुलं जंतनाशक दिवसाला गैरहजर आहेत, जे शाळेला आलेले नाहीयेत किंवा जे आजारी आहेत, कोणत्या दुसऱ्या गोळी घेत आहेत, त्या मुलांना जंतनाशकच्या दिवशी जंतनाशक गोळी दिली जात नाही. त्यांना जे मुलं शाळेमध्ये नंतर हजर झाले किंवा त्यांचं आजारपण बरं झालं किंवा ते शाळेमध्ये आल्यानंतर त्यांना मॉपअपच्या दिवशी ती गोळी दिली जाणार आहे. म्हणजे असं आहे की जे मुलं गैरहजर आहेत जंतनाशकच्या दिवशी किंवा कोणत्याही आजारासाठी जर औषध घेत असतील, तर त्यांना त्या दिवशी ती गोळी दिली जाणार नाही. त्यांना मॉपअप डेच्या दिवशी कव्हर करणार. तर हे आहे जंतनाशक आणि दिवस आणि मॉपअप दिवस. तर हा कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर समाजमध्ये ह्याची जागरूकता, अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. त्याला म्हणतो IEC ॲक्टिव्हिटीज, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटीज अवेअरनेस करण्यासाठी हा जो उपक्रम आहे शासनाचा, जो राष्ट्रीय जंतनाशक दिवस ही जी मोहीम आहे,
ते चांगल्या रीते पार पाडण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा प्रचार होणं खूप गरजेचं आहे. तर प्रचार कसं करता येईल, की आपण जे ट्रेनिंग घेतो, जे शाळेचे एच-एमची किंवा हेडमास्टरची ट्रेनिंग होते, त्यांनी शाळेमध्ये जाऊन सर्व शिक्षकांना ही ट्रेनिंग दिली पाहिजे किंवा ही माहिती दिली पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी शाळेच्या सकाळच्या सभेच्या वेळेस या मुलांना या उपक्रमाची आणि मोहिमेची माहिती दिली गेली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त शालेय व्यवस्थापन समित्या आहे, पी-टी-एम्स आहे, पॅरेंट टीचर्स मीटिंग्स आहेत. त्याद्वारे सुद्धा पालकांमध्ये ह्याची जागरूकता आणणे गरजेचं आहे. त्यांना या मोहिमेबद्दलची माहिती दिली गेली पाहिजे. त्यांना ह्याचे फायदे सांगितले गेले पाहिजे आणि त्यांना जंतनाशक मोहीमची जी तारीख आहे, तो जो दिवस आहे, ते व्यवस्थित त्यांना सांगायला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन करायला पाहिजे, की जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना त्या दिवशी शाळेत आणावे आणि जंतनाशक जी गोळी आहे, ते त्यांच्या मुलांना खाऊ घालायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अजून हे अवेअरनेस जर क्रिएट करायचं आहे, तर त्याच्यासाठी वेगवेगळे माध्यम, प्रसार माध्यमांचा वापर करू शकतो. जसं टीव्ही आहे, रेडिओ आहे, आपले वृत्तपत्र, न्यूजपेपर्स आहेत, आपले केबल चॅनल्स जे आहेत, त्याच्या खालीचे जाहिरात असतात. त्या सगळ्या प्रसार माध्यमामधून आपण ह्या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेच्या दिवसाची माहिती आपण देत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये ह्या मोहिमेची माहिती जाते आणि मुलांचं हे जे कृमिरोगासाठी जी गोळी दिली जाते त्यांना देण्यात येतं. तर दुसरी गोष्ट काय लक्ष द्यायला पाहिजे, की जंतनाशक आता आपण व्हिडिओमध्ये पाहिलं, की त्याचा दुष्परिणाम. जंतनाशक गोळी जी आहे खूपच सुरक्षित गोळी आहे. पण ज्या मुलांमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात संसर्ग असतो, म्हणजे ज्या मुलाच्या पोटामध्ये जास्तीत जास्त कृमी असतात, त्या मुलांना ह्याचे दुष्परिणाम दिसून येतात. काय-काय दुष्परिणाममध्ये त्याच्यामध्ये पोटदुखी, उलटी होणे, मळमळणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे. तर या असं जेव्हा दुष्परिणाम दिसून येतात, तेव्हा घाबरून जायचं नाहीये. त्यांना चांगल्या उघड्या जागी बसवायचं आहे. स्वच्छ पाणी प्यायला द्यायला पाहिजे. त्यांना क्षार संजीवनी किंवा जल संजीवनी ORSचं पाणी द्यायला पाहिजे. जेणेकरून ते थोड्या वेळानंतर हे सगळे जे सिम्प्टम्स आहेत, लक्षणं आहेत, ते सेटल होतात, ते कमी होतात. त्याच्या व्यतिरिक्त काही-काही मुलांना थोडा वेळ होतो लक्षणं थांबायला. त्या दुष्परिणामांना हाताळणी करण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्राचे आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचा दूरध्वनी क्रमांक आपल्याकडे या मोहिमेच्या तारखेला असणं गरजेचं आहे. जेणेकरून अशा मुलांना ज्यांना तीव्र लक्षणं आहे किंवा दुष्परिणाम जास्त दिसून येत असेल, तर ह्यांच्याशी संपर्क साधून आपण हे दुष्परिणाम व्यवस्थित त्याचं हँडल करू शकतो. तिसरी गोष्ट, ही जी गोळी आहे, ती व्यवस्थित चावून खाण्यासाठी ते मुलाच्या हातात दिली गेली पाहिजे. त्याला व्यवस्थित चावून खायला सांगितलं पाहिजे. चावून खाल्ल्यानंतर पाण्याने त्याला गिळायचं आहे. त्याला न चावता गिळू नये. त्याचा इम्पॅक्ट चावल्यानंतर जास्त होतो. तर आता आपण ह्या पाहिलं, की ज्या दिवशी मुलं जंतनाशकच्या दिवशी येत नाही, त्या मुलांसाठी आपण मॉपअप दिवशी त्यांना ही गोळी देतो. त्यांना सुद्धा दुष्परिणामांसाठी त्यांचं पण ऑब्झर्वेशन करतो आणि त्या मुलांना पण काही त्रास आढळल्यास त्यांना, जसं आता मी सांगितलं, त्यांना चांगल्या जागी बसवायचं आहे, पाणी प्यायला लावायचं आहे, जलसंजीवनी किंवा ORSचं पाणी द्यायचं आहे आणि जर ते सेटल नाही झाले, लक्षणं जर सेटल नाही झालं, तर जवळच्या आपल्या आरोग्य केंद्राला संपर्क साधलं गेलं पाहिजे. तर हे जे राष्ट्रीय जंतनाशक दिवस आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय-काय लक्ष द्यायला पाहिजे, की सगळ्यात महत्त्वाचं त्याचा प्रचार होणं गरजेचं आहे. शाळेमध्ये त्याचा स्टॉक, जो गोळीचा स्टॉक आहे, तो व्यवस्थित पोहोचला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त पाणी आपल्याकडे अवेलेबल आहे. स्वच्छ पाणी, पिण्याचं पाणी अवेलेबल असणं गरजेचं आहे. पाणीसाठी पेला असले गरजेचे आहे. जलसंजीवनी किंवा ORSचं पाणी त्या दिवशी प्रिपेअर करून ठेवलं पाहिजे. त्या रिपोर्टिंग फॉर्मॅट अवेलेबल असणं गरजेचं आहे. तर ज्या मुलांना
जंतनाशक दिवसाला गोळी दिली जाते त्या मुलांच्या समोर हजेरी पटामध्ये बरोबरची सिंगल खून करणं गरजेचं आहे. आणि जे मुलं गैरहजर आहेत किंवा दुसऱ्या आजारासाठी औषध घेत आहेत त्यांना आपण मॉपअप दिवशी गोळी देऊन त्यांच्या हजेरीपटाच्या नावासमोर बरोबरची 2 खुनं करून त्याला ठेवलं पाहिजे. जेणेकरून जे जंतनाशक दिवशी आणि मॉपअप दिवशी जे मुलांना गोळ्या दिले गेलेले आहेत त्यांची वेगवेगळी मोजणी करून त्याचे टोटल त्याचा रिपोर्ट प्रत्येक शिक्षकांनी हेडमास्टरला दिला गेला पाहिजे. हेडमास्टर त्या सर्व वर्गांचा रिपोर्ट संकलन करून कंपाईल करून रिस्पेक्टिव्ह वैद्यकीय अधिकाऱ्याला ते वेळेवर पोहोचवायचं असतं. तर हे आहे जंतनाशक मोहिमेबद्दलची माहिती. कुणाला काही क्वेश्चन्स असतील, काही डाउट्स असतील तर प्लीज विचारा. थँक यू. थँक यू अतिक सर. हॅलो हॅलो हॅलो, हां बेटा. मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे. ओवीची ना आयुर्वेदिकचे ट्रीटमेंट चालू आहे स्किनची. त्या स्किनवर ना लाल लाल डाग येतात, खाज येते. मग तिची ते डॉक्टरच्या गोळ्या चालू आहेत. मग ओके. तिला ही गोळी दिली तर चालेल का? नाही, आता जसं मी सांगितलं की या कार्यक्रमाच्या वेळेस जर काही मुलांना आजार चालू आहे, कोणताही आजार असू दे, जर हा त्यांना हा कुठून पण औषध चालू आहे तर त्या वेळेला हे औषध दिलं गेलं जाणार नाही. त्यांनी हे औषध घेऊ नये जोपर्यंत तो त्या आजारामधून बरं होत नाही. एकदा तो त्या ठीक आहे. आजारामधून बरं झाला तर मग त्याच्यानंतर तो जंताची गोळी घेऊ शकतो. ठीक आहे, ह्यासाठी विचारलं मॅडम, कारण ती आयुर्वेदिकची ट्रीटमेंट चालू आहे म्हणून विचारलं मॅम. हो, बरोबर आहे. पण कोणताही औषध चालू असताना आयदर ॲलोपॅथी असू दे, आयुर्वेदिक, होमिओपॅथी त्या वेळेमध्ये ही जंताची गोळी द्यायची नाहीये. आपल्याला ती वेगळीच द्यायची आहे. पूर्ण उपचार ठीक आहे. दिल्यानंतरच. ओके. ठीक आहे मॅडम, ठीक आहे. धन्यवाद मॅडम. येस, वेलकम. धन्यवाद. बाय. हॅलो. आपको किसी को पूछना है? कोई बच्चे का कोई क्वेश्चन है? कोई डाउट रहा तो पूछ सकते हैं. कोई गोली को लेके, कोई चीज को लेके. तो मैं अभी उम्मीद करती हूँ कि जितनी चीजें मैंने बताई है सफाई के रिलेटेड सारे बच्चे वो फॉलो करेंगे. जैसे कि हम रोज हमारे पर्सनल हाइजीन, जैसे हमारी वैयक्तिक स्वच्छता पे ध्यान देंगे. आज के इस वीडियो के बाद मैं सारे बच्चे जो ये लेक्चर सुन रहे थे उनसे उम्मीद करती हूँ कि वो रोज हमारे अपनी सफाई के ऊपर ध्यान देंगे. रोजाना नहा के साफ कपड़े, चप्पल जूते पहन के आएंगे, हैंड वॉशिंग बराबर से करेंगे. खाने के पहले या बाहर हम लोग मिट्टी में खेल के आने के बाद, टॉयलेट को जाके आने के बाद जो फल फ्रूट हम जो खाएंगे वो अच्छे से धो के खाएंगे, साफ सुथरा पानी पिएंगे. हम जो बाहर की चीजें जो खाते हैं आजकल, जो बाहर बच्चों को खाना बहुत अच्छा लगता है, वड़ा पाव है, समोसा, चाइनीज, भेल वगैरह, रगड़ा, तो हम हो सके उतना बाहर की चीजें नहीं खाएंगे. तो ये सारी चीजें बच्चे फॉलो करें ताकि हमको, सारे बच्चों को, ये जो बीमारी है कीड़े की जो पेट में होती है वो नहीं होगी और हमारे बच्चे तंदुरुस्त रहेंगे. थैंक यू. आप लोग अगर किसी को कुछ क्वेश्चन नहीं पूछना है तो आप लोग सब लोग जिसको पॉसिबल है चैट बॉक्स में अपना फीडबैक डाल दीजिए. थैंक यू. हाँ.